नमस्कार, मी आर्या उतेकर। आम्ही वरळीकर या फेसबुक लाईव्हवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। 3 मार्चपासून आपला साप्ताहिक चालू आहे महिला दिनानिमित्त। आपण किन्नर बरोबर मुलाखत घेतलेली आहे, त्यासोबत आपण वकिलांशी हितगुज केलेले आहेत। काल आपण महिलांबद्दल, डॉक्टरांबद्दल जे काय आहे इश्यूज आपले ते आपण काल सॉर्ट आउट केलेले आहेत। तर आज जो विषय आहे तो आपला एकदम कारण आता आपण मोबाईल गॅजेट जे झालेलो आहोत, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, तर त्याबद्दल मी आज एक संध्या राणी शिवाजीराव भोसले या मॅडमच्या दालनात बसलेली आहे आणि आज त्या प्रत्यक्षात आपल्यासोबत आहेत। त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दक्षिण विभाग, सायबर पोलीस ठाणे, डीबी मार्ग पोलीस स्टेशन इथे त्या कार्यरत आहेत। तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, आम्ही वरळीकर या फेसबुकवर तुमचं सहर्ष स्वागत। तुम्ही तुमची ओळख आमच्या महिलांना करून द्या। मी संध्या राणी शिवाजीराव भोसले, 1996 ची माझी पोलीस उपनिरीक्षक भरती, तेव्हापासून मी मुंबईमध्ये कार्यरत आहे। मुंबईमध्ये मी विविध पोलीस ठाणे तसेच विविध सायबर ब्रांच, विशेष सुरक्षा विभाग, राज्य गुप्त वार्ता विभाग, IB अशा विविध विभागामध्ये काम केलेलं आहे। आणि सध्या मी VP रोड पोलीस स्टेशन येथे माझी नेमणूक आहे, परंतु मी सध्या दक्षिण विभाग सायबर पोलीस स्टेशन येथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मला कार्यभार दिलेला आहे। माझ्यासोबत आमच्या पोलीस स्टेशनचे गुन्ह्यांचं काम बघणारे अशोक उगले हे पोलीस निरीक्षक गुन्हे हे सुद्धा वडाळा पोलीस स्टेशनवरून इकडे डेप्युटेशनवर आलेले आहेत। त्यांनाही फार चांगलं सायबरचं नॉलेज आहे। आणि आम्ही वरळीकर ग्रुपने आम्हाला दक्षिण विभाग सायबर पोलीस स्टेशन इथून महिलांच्या बाबतीत होणारे गुन्हे, जे ते सोशल असू दे किंवा कसे, 8 मार्च अनुषंगानं 8 मार्च हा महिला दिन आहे, त्याच्या अनुषंगानं तुम्ही आमची मुलाखत घेऊन आम्ही कसं अवेअर करू, सायबर क्राईमच्या दृष्टीनं महिलांना कसं अवेअर करू याकरता आपण आमची निवड केली। याबद्दल मी मुंबई पोलीस दलामार्फत आपलं हार्दिक आभार मानते। आणि अरे आपण प्रश्न सरांची नमस्कार, मी अशोक श्रीधर उगले, पोलीस निरीक्षक, PSI 2005। पहिल्यापासून मुंबईत आहे, विविध पोलीस स्टेशन, विविध शाखात काम केलेलं आहे आणि मला दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे येथे काम करण्याची संधी मिळाली आणि आमच्या सिनियर मॅडम भोसले मॅडमबरोबर काम करत आहोत। आणि 8 मार्चच्या अनुषंगाने सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो जागतिक महिला दिनानिमित्त। आणि सध्या हे जे डिजिटल युग आहे, सध्या हे जे सायबरचं क्राईमचे वाढतं प्रमाण आहे, त्या अनुषंगाने आपण काय काळजी घ्यावी त्याबद्दल आम्ही आपल्याला अवेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। थँक्यू सर। आवाज येतो। मॅडम, मला विचारायचं आहे, आता कोविड आपलं म्हणजे चालूच आहे, पॅन्डेमिक आपलं लास्ट इयर पूर्ण झालं, तर त्या कारणास्तव आपण वर्क फ्रॉम होम सुरू झालं, तर त्यामुळे जे कामावर जाणारी माणसं ती सगळी घरामध्ये, आणि घरामध्ये इलेक्ट्रॉनिक गोष्टी भरपूर झाल्या, म्हणजे मुलांच्या शिक्षणापासून आई वडिलांच्या जॉब पर्यंतचं सगळं जे आहे ते आता इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर झालं। तर आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे, कारण सायबर अटॅक पण होऊ शकतात आणि प्रत्येकाला ह्याचं ज्ञान नाहीये की आपण डायरेक्टली वायफाय घेतो आणि काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो, पण काही धोके जे आहेत ते उद्भवू शकतात, हे आम्हाला सांगाल का तुम्ही? अगदी सांगेन। मला आनंदच आहे या गोष्टीचा की आम्ही तुम्हाला अवेअर करतो महिलांना सर्व, की या बाबतीत माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मध्ये हा अंमलात आला, त्यानंतर त्यामध्ये 2008 ला अनेक अमेंडमेंट झाल्या आणि आता सध्या सायबर क्राईम इतक्या प्रमाणात वाढलाय, सोशल जे काय असेल सोशल ऍक्टिव्हिटीज याच्यातून इतका वाढलेला आहे। आज अगदी 6 महिन्याचं मूल सुद्धा मोबाईल घेतं, त्याला मोबाईल दाखवला जातो आणि ते जर मोबाईल तुम्ही त्याच्यापासून दूर केला तर ते रडतं। तर म्हणजे इतकं आपण मोबाईल आणि ह्या सोशल नेटवर्क याच्यामध्ये म्हणजे वाहून घेतल्यासारखं झालेलं आहे। आणि त्याशिवाय म्हणजे मोबाईल नसेल तर आपण जगू शकत नाही, अशी भावना निर्माण होती लोकांची। तर मला आणि आता या पॅन्डेमिकमुळे तर असं झालं की प्रत्येकाला म्हणजे अगदी शाळा ही ऑनलाईन झाल्या, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि कसं म्हणजे इंटरनेट आलं, मोबाईल आला, इंटरनेट आलं, तुमचं
ऑनलाईन शाळा सुरू असते, त्यामुळे तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. इंटरनेट आलं म्हणजे त्याच्याबरोबर इतर पण सगळे त्यांचे मग इंटरनेटवर जे काही गेम असतात किंवा जे काही व्हिडिओ वगैरे सगळं हे बघणार. तर आपण कसं असतं की आपण मोबाईल घेतो आणि मोबाईल घेतल्यानंतर त्यामध्ये हा ठीक आहे बाबा, मला मैत्रिणींशी संपर्क साधायचा तर मला व्हॉट्सअप ग्रुप पाहिजे, मला फेसबुक पाहिजे, मला इंस्टाग्राम पाहिजे. ह्या सगळे ॲप तुम्ही डाउनलोड करता. नंतर घरातूनच मला शॉपिंग करायचं आहे तर मी गुगल पे, पेटीएम असे विविध भीम ॲप असे विविध पेमेंट ॲप यूज करता. मग अशा वेळी तुम्ही ते ॲप डाउनलोड करता तर तेव्हा तुम्ही त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी मेजर्स काय आहेत, प्रायव्हसी मेजर्स काय आहेत हे बघितले पाहिजे. ते तुम्ही बघत नाही आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीला अलाव करता आणि प्रत्येक गोष्ट ही तुमचा जो नंबर असतो, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, ह्या सर्व गोष्टी म्हणजे संपूर्ण सर्वांना ओपन होतात. सर्व कुणीही बघू शकतं, कुणालाही माहीत पडतं. तर समजा आता व्हॉट्सअप आहे तर व्हॉट्सअपमध्ये तुम्ही तुमचं स्टेटस आहे ते इतर कुणाला दिसता कामा नये, फक्त माझ्या ओळखीच्या लोकांना दिसलं पाहिजे. हे सेटिंग आहे ते तुम्ही सेटिंग करून घेतलं पाहिजे. नंतर फेसबुकमध्ये पण असतात की फेसबुकमध्ये बऱ्याचशा लिंक येत असतात अननोन व्यक्तींकडून किंवा ह्या, तर त्या कुकीज असतात. कुकीज म्हणजे थोडक्यात आपल्याला काहीतरी खाऊ दिलेलं असतो की तुम्ही ते क्लिक करता आणि तुम्ही क्लिक केल्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मागवली जाते आणि त्यामध्ये अगोदर वरती असं दाखवलं जातं की एखादं लहान मुलांसाठी, लहान मुलं जर बघत असेल तर गेम सारखे आपण गेम एखादा डाउनलोड करतो तर तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची माहिती त्यांना असल्या कारणाने तुम्ही सिक्युरिटी मेजर्स यूज न केल्यामुळं ते तुम्हाला गेमचे विविध गेमचे माहिती तुम्हाला वारंवार फेसबुकवर किंवा तुमच्या नोटिफिकेशन येत राहतात. आणि मग आपल्याला एकदा गेमची सवय लागली की नाही मग हा नवीन काय आहे बघू म्हणून तुम्ही असं क्लिक करत राहता. आणि एकंदरीत असं असतं की दुसरी एक व्यक्ती तुमच्यावर वॉच ठेवत असेल, तुम्ही काय करताय काय नाही हे बघत असेल, तेव्हा तुम्ही त्या सिक्युरिटी सेटिंग मध्ये जाऊन म्हणजे जो मोबाईलमध्ये एक्सपर्ट असेल अशा व्यक्तीकडे जाऊन तुम्ही ते सेटिंग्स करून घ्या की मला ह्या कुकीज आल्या नाही पाहिजे, ह्या जाहिराती आल्या नाही पाहिजे, किंवा मग माझी माहिती फक्त माझ्या आता फेसबुक तुम्ही यूज करता तर फेसबुकला तुमचं फेसबुक प्रोफाईल कुणीही पाहू शकतं. तर असं नका करू. तुमचे जे ओळखीचे लोक आहेत त्यांनाच तुमचं फेसबुक दिसलं पाहिजे, म्हणजे फेसबुक प्रोफाईल दिसलं पाहिजे. जगाला दिसण्याची काही गरजच नाही ना. किंवा मग कसं होतं तुमचं जेव्हा सगळ्यासाठी ओपन असतं तेव्हा तुमचा फोटो, तुमचं सगळी माहिती ऍज इट इज यूज करून तुमचं फ्रॉड अकाउंट बनवलं जातं. तेव्हा तुम्ही अशा म्हणजे प्रोफाईल लॉक करणं किंवा मग कुणाला मला कुणी रिक्वेस्ट पाठवू शकतं, ह्या गोष्टीचे सगळे जे सिक्युरिटी मेजर्स आहेत हे फेसबुकमध्ये पण तुम्ही पाहिले पाहिजे. सेम इंस्टाग्राम मध्ये पण आहे. तुम्हाला कुणी फॉलो करायचं कुणी नाही करायचं हे तुमच्यावरून आहे. तुम्ही जर सर्व गोष्टींना अलाव करत राहता, तुम्ही जेव्हा ऍप डाउनलोड करता सगळं फोटो अलाव करता म्हणजे सगळे तुमचा पूर्ण फोन हा तुम्ही पूर्ण तो देऊन टाकलेला असतो त्या गुगलला आणि मग नंतर मग तुम्हाला असं होतं की बाबा नाही आमची मग फसवणूक होते का होते. तर हे तुम्ही सिक्युरिटी मेजर्स पहिला कोणतंही ऍप डाउनलोड करता तर त्याची सिक्युरिटी काय आहेत, मग ते माझ्या ऍपमध्ये मग मी आपल्या फायद्यासाठी आहे ना त्या ऍप, तर मग आपलं नुकसान कसं होणार नाही. तर ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि ते चेक करून घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्यानुसार एखादा जो मोबाईल एक्सपर्ट आहे, जर त्या गोष्टीची माहिती आहे अशा व्यक्तीकडे जाऊन ते सेटिंग्स करून किंवा तुम्ही आमच्याकडे या, पोलिसांकडे या की बाबा फेसबुकमध्ये मला असं हे प्रोफाईल लॉक करायचंय माझं किंवा काय, तुम्ही आमच्याकडे आम्ही 100% मदत करू तुम्हाला. आणि आता ह्याच्यामध्ये आता हे फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, ह्यामध्ये तुम्हाला मी सांगितले अनेक वेळा काय होतं फेसबुकवरून तुम्हाला अननोन व्यक्ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि मग तुम्ही स्वीकारता. तुम्ही फक्त काय बघता त्याचा फोटो बघता. एखादी लेडीज असेल तर तिला एखाद्या जेंट्सनी जर सुंदर अशा छानशा जेंट्सनी समजा फॉरेनचा असेल तर तो आणि अतिउत्तम. तुम्ही महाराष्ट्रातले असता हे फेसबुकवर लिहिलेलं असतं, तुम्ही लिहिलं असतं ना कुठं मूळ गाव कुठलं तुमचं, तर तुम्ही मुंबई राहणार असेल तर तो मग मुंबईपेक्षा अजून कुठलं चांगलं वाटू शकतो मला, तर समजा सिंगापूर वाटते मला, तर तो सिंगापूरचं त्याचं प्रोफाईल तयार करतो आणि तो तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. आपल्याला पण मुलींना शक्यतो मुलांनी एखाद्या फ्रेंड रिक्वेस्ट अरे एवढा सुंदर मुलगा आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते, ती पटकन रिक्वेस्ट एक्सेप्ट करते. तुम्ही काही बघत नाही, त्याची ओळख नाही काही नाही अशा व्यक्ती, तर अननोन व्यक्तींचं तुम्ही कधीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
आणि समजा मग तो काय करतो, तुम्हाला मेसेंजर तुम्हाला फोन नंबर पाठवतो, तुम्ही फोन करता तर तो व्हॉट्सअपचा असतो, व्हॉट्सअपवरूनच तो कॉल करत असतो. तुम्हाला सांगतो की मोबाईलमध्ये ह्या समजा माझा हा मोबाईल आहे, तर त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल तरी सुद्धा मी कुठल्या तरी दुसऱ्या नंबरवरून समजून जा की मी आर्याचा फोन मी व्हॉट्सअपवरून मी कॉल करू शकते. तर तुम्ही असे फसू नका, कारण मग व्हॉट्सअप कॉल शक्यतो तुम्ही स्वीकारू नका. आणि जरी समजा ते व्हॉट्सअप कॉल मला करतायत तर तुम्ही ना कधीतरी मधूनच त्याला सांग तुझं लोकेशन सेंड कर मला. तुम्हाला लगेच कळेल की तो नक्की कुठला आहे, तो दिल्लीमध्ये बसलाय की सिंगापूरमध्ये बसलाय हे तुम्हाला निश्चित समजेल. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी हे आणि मोस्ट ऑफ आमचं असंच म्हणणं आहे की तुम्ही अननोन व्यक्तीला अननोन व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारूच नका. आणि फेसबुकवर आता कसं झालं, एखादी यंग मुलगी असेल, लग्न न झालेलं असेल तर मॅट्रिमोनी साईटवरती लग्नाची ऍड करते, तर ते बरोबर ते तुमचं सगळं माहित असतं त्यांना. तिकडं प्रोफाईलवर तुम्ही सर्व माहिती तुमची अपलोड केली असेल, त्यानुसारच तो तुम्हाला एखादी व्यक्ती जी फ्रॉडस्टर आहे ती तुम्हाला हे करते की बाबा हा ही चांगली जॉब करते, हे करते, पण अजून लग्न झालेलं नाही, तर तो पण मग तिकडून तो बॅचलर आहे किंवा काय आहे असं सांगून तुमच्याशी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो तुम्हाला, तुमच्याशी मैत्री करतो. तुमचं सगळं त्याला माहित असतं, त्यामुळे तो तुम्हाला तुमचं जे काय तुम्ही कुठल्या फेसबुकला कुठल्या गोष्टी लाईक करता, काय करता, ह्या सर्व त्यांना पाहिलेले असतात. तुमचं आज त्यांनी फ्रेंडशिप रिक्वेस्ट मला पाठवली तर त्याच्या अगोदर 6 महिने तो तुम्हाला ऑब्झर्व करत असतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 6 महिने तुम्ही काय केले, 6 महिनेच नाही, अगदी वर्षानुवर्ष मागे तुम्ही फेसबुकमध्ये जितकं मागे जाईल तितकं तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता की अगदी तुम्ही जेव्हापासून तुम्ही फेसबुक डाउनलोड केलं आणि फेसबुकवर तुम्ही सुरू केलं फेसबुक यूज करायला, तेव्हापासूनची सर्व इन्फॉर्मेशन तो समोरची व्यक्ती बघू शकते. आणि मग तुम्हाला तुम्ही काय लाईक करता, काय डिसलाईक करता, तुम्ही कुठलं तुमचं घर किंवा तुम्ही फिरायला कुठे गेलेला, हे सगळे तुम्ही फोटो वगैरे अपलोड करत असता आणि ते त्याला माहित असतं. त्याला मग समोरची व्यक्ती मग ती हा बाबा ह्या व्यक्तीला ही गोष्ट आवडते आणि तसंच तो तुमच्याशी बोलत असतो. मग तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा मला जे आवडतं, मला जे असा कोणतरी हा आहे व्यक्ती, मग तो थोडस मग गोड बोलला की तुमच्याशी म्हणजे मग इमोशनली हे करतो की बाबा नाही मग मला तू आवडते, प्रेम वगैरे होतं किंवा काय, किंवा मग तो म्हणतो मी तुला गिफ्ट पाठवतो. आणि मग बऱ्याच अशा महिला फसलेल्या आहेत, आम्ही स्वतः केसेस हँडल केलेले आहेत. त्याला मोस्ट ऑफ याला नायजेरियन फ्रॉड बोलतात. तर ते लोक काय करतात की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मग नंतर हा मैत्री झाली की हा आम्ही तुला गिफ्ट पाठवलेलं आहे, असं बाहेरच्या देशातून गिफ्ट आल्या कारणानं एअरपोर्टवर ते अडकलेलं आहे आणि मग तुला कस्टम ड्युटी म्हणून तुला पैसे भरावे लागतील, तर ते तुम्ही कस्टमच्या नावाखाली तो समोरचा सांगतो तुम्हाला आणि अगदी तुम्हाला एअरपोर्टचीच व्यक्ती आहे ते असं भासवतात वगैरे. परंतु तुम्हाला जेव्हा ते पैसे कुरिअरच्या कंपनीमध्ये पैसे भरायचे सांगू तुम्हाला विविध अकाउंट नंबर देते आणि तिथं तुम्ही पैसे भरता. तर असं करू नका. त्याला तुम्ही सांगा की ठीक आहे बाबा अगोदर तू सगळं जे काय ते कस्टम ड्युटी वगैरे भर, माझ्याकडे गिफ्ट येऊ दे आणि नंतर मग बघू, असं बोललं पाहिजे तुम्ही. आणि पण तुम्ही तसं बोलत नाही की नाही त्याला मग काय वाटेल वगैरे काय, तर असं काय नसतं. तर तुम्ही कुणाचं अननोन व्यक्ती जर तुम्हाला जी ओळखीची नाही, जिला तुम्ही पाहिलेलं नाहीये प्रत्यक्ष, तर त्यांना तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करूच नका आणि कुठलंही त्याचं गिफ्ट स्वीकारू नका. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका त्याच्या की त्यांनी तुम्हाला हे पाठवलंय ते पाठवलं. कुणी काही पाठवत नसतं. हे सगळे फ्रॉडस्टरचे त्यांच्या सगळ्या गिफ्ट मध्ये सीसी कॅमेराही त्यांनी लावून पाठवू शकतो. काही असू शकतं, म्हणजे काही असू शकतं. जसं मग तुम्ही गिफ्ट आलंही तुम्हाला तर त्यातून तुम्ही म्हणता तसं तुम्ही ते एखादं छान पेंटिंग आहे तर तुम्ही ते लावणार तुमच्या बेडरूम मध्ये लावलं तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये किंवा तुमच्या काय करता ह्या गोष्टी सगळ्या त्याला माहित होऊ शकतात. तर आणि तो तिथून बघू शकतो. इंटरनेट ऍक्सेस तुमच्या घरात वायफाय असतं, आज प्रत्येकाच्या घरामध्ये वायफाय आहे, त्यामुळे तो ऍक्सेस त्याला मिळतो. ज्याच्या घरात वायफाय आहे ते ऍक्सेप्ट करत राहतात. तो पासवर्ड वगैरे सगळं तुमचं ते घेऊन हॅकर्स ते घेतात आणि ते हे करतात. त्यासाठी तुम्ही फार प्रिकॉशन घेतली पाहिजे. नंतर व्हॉट्सअपवर आणि मोस्ट ऑफ फेसबुकचेच गुन्हे होतात की फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि नंतर मग तुम्हाला कधी कधी बाबा हा ठीक आहे, म्हणजे आता आमच्याकडे असे पण गुन्हे आहेत की नाही तुम्ही असं करा, एक काम करा की आमच्याकडं फ्रेंडशिप झालेली आहे असं आहे तर तुम्ही तुमचे फोटो मला शेअर करा. मग काही लोक अगदी म्हणजे नको ते फोटो शेअर करतात आणि नंतर मग ते त्यांना ब्लॅकमेल करतात की बाबा नाही तुम्ही असे फोटो पाठवले मला, आम्ही पोलिसांना तुमच्या विरुद्ध तक्रार करू. तर तुम्ही एकतर अननोन व्यक्तीला कशाला पाठवले पाहिजे असे घाणेरडे फोटो.
हा, अशी जर घाणेरडे फोटो तुम्हाला तो मागत असेल तर ती व्यक्तीची तुम्ही थोडंसं जाणून घ्या की बाबा प्रेमामध्ये असं नाही ना की सर्व गोष्टी असल्या अश्लील फोटो किंवा गिफ्ट वगैरे हेच नाही ना, काहीतरी दुसऱ्या पण गोष्टी असतात, भावना वगैरे काय असतात. तर तुम्ही असले कोणतेही फोटो शेअर करू नका. शक्यतो आपण जे फोटो शेअर करेल तर ते तुम्ही तुमचे फोटो कुणी पाहावे हे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही क्लिक करा. ते त्यामधूनच तुमच्या दिसू शकतील समोरच्याला, असं करा. आणि त्यासाठी तुम्हाला जर ते सेटिंग्स माहीत नसतील तर जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जा की बाबा आम्हाला असे ते फेसबुकचे प्रायव्हसी सेटिंग्स करायचे आहेत, व्हॉट्सअपचे प्रायव्हसी सेटिंग्स करायचे आहेत, तर तुम्ही आम्हाला मदत करा. 100% सर्व पोलीस तुम्हाला मदत करतील. आणि अजून आणखी आणि आता कसं असतं पेटीएम वगैरे आपण सगळेजण घरी बसलेलो आहोत आणि घरातून सगळं आपल्याला सगळं कुठं जेवण ऑर्डर करायचं काय करायचं असेल तर तुम्ही पेटीएमने व्यवहार करता. मग बराच वेळा असं हल्ली काय होतं, तुमचं पेटीएम केवायसी किंवा तुमचं मोबाईलची तुमचा कुठल्या तर कंपनीचं एअरटेल आहे, तुमची केवायसी अपडेट नाही आहे आणि तुमचं आधार कार्ड लिंक करावं लागेल, हे करावं लागेल, आणि तर तुमचं तर फोन बंद होईल किंवा तुमचं ते अकाउंट बंद होईल, तुमच्या अकाउंटमधून पैसे जातील, असे अनेक फोन येतात तुम्हाला. तर ह्या अशा फोनला बोलू नका आणि तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या बँकेत जा. एकदा तरी तुम्ही तुमच्या बँकेत आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जे काय असेल तर तुम्ही जाऊन या. आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही बघा बँकेमध्ये कोणतीही बँक तुम्हाला केवायसी अपडेट करण्यासाठी ऑनलाईन सांगत नाही. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन द्या ऑनलाईन तुम्ही. आणि केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्ही हा बाबा तुमचं मोबाईलमध्ये फोटो असतील समजा आधार कार्ड पॅन कार्ड, तर मी एक लिंक पाठवतो, त्या लिंकवर तुम्ही ती लिंक शेअर करून तुम्ही आम्हाला ते केवायसी अपडेट करू शकता. तुम्ही काही आलं नाही बँकेत तरी चालेल, आपण थोडासा आळस करतो आणि त्यांनी जी लिंक दिलेली असते ती शेअर करतो, त्याच्यावर तुमची माहिती अपलोड करतो. मग ते म्हणतात की आता हे होत नाही आहे, अपलोड होत नाही आहे, एक काम करा, एक नंबर आला असेल तर तुम्ही आम्हाला OTP सारखा एक असेल नंबर 6 कडे, तर तो आम्हाला द्या. तुम्ही देऊन टाकता. तर कधी कुणालाही पिन नंबर, OTP नंबर, क्रेडिट कार्ड नंबर, तुमचा त्या क्रेडिट कार्डच्या मागे असणारा CVV नंबर कधीही कुणालाही देऊ नका, कधीच. किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जेव्हा जेवता तेव्हा तुम्ही तुमचं कार्ड स्वॅप करता, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही कधीही तुमचं ते पिन नंबर त्या वेटरला किंवा कोण दुकानदार आहे त्याला हे करायला सांगू नका, प्रेस करायला सांगू नका. तुमचा जो पिन नंबर आहे तो तुमच्याकडेच असला पाहिजे, याची दक्षता घ्या. शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डिजिटल ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत, परंतु त्याचा वापर करताना तुम्ही फार काळजी घेतली पाहिजे. आणि काळजी जर नाही घेतली म्हणजे हे सगळे तुम्ही फ्री ऍप घेता, व्हॉट्सअप जर सांगायचं झालं तर व्हॉट्सअप पेड ऍप सुद्धा आहे, तर तुम्ही तुम्हाला फ्री जे मिळतंय ना ते घेता. आणि मग फ्री जे मिळतं ना त्याच्यासोबत काहीतरी दोषयुक्त असतं, म्हणजे त्याच्यासोबत फ्रॉडस्टर तुम्हाला गिफ्ट मध्ये येतो, एवढं लक्षात ठेवा. कुठलीही आपण गोष्ट कारणाशिवाय येत नाही, त्याच्यासोबत तुम्हाला फ्रॉडस्टर अंधन दिलेला असतो. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की हे असं करू नका. किंवा आता मोस्ट ऑफ बऱ्याच अशा महिला आहेत की बँकच्या अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा इतर कंपन्यांमध्ये मोठमोठे अधिकारी पदावर आहेत. तर बराच वेळा असं होतं की पेमेंटच्या वेळेस कुठला तरी कोणतरी ईमेल एखादा असं पडतो की नाही आज तुम्ही ह्यामध्ये नका, आमचं अकाउंट हे जरा बंद झालेलं आहे, तर तुम्ही एक काम करा दुसऱ्या अकाउंटमध्ये आमचं पेमेंट करा. तर तुम्ही ते अशा वेळी ही जी पेमेंट मोठी करताना तुम्ही त्या संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित जे कोण असतील त्यांना व्हेरीफाय करा किंवा तुमचा असा मेल आलेला आहे तर तुम्ही ह्या अकाउंटमध्ये सांगितलेलं आहे मला पेमेंट करायला, आम्ही करू का, हे विचारल्याशिवाय तुम्ही करू नका. हे याला टू स्टेप व्हेरिफिकेशन बोलतात की हा मेलवर आलं ठीक आहे व्हेरिफिकेशन आलं, पण एवढं आहे कसं असतं माहिती का, जेव्हा ह्या मोठमोठ्या कंपन्या किंवा कुठल्या पण इथून ट्रान्झॅक्शन होत असतात ईमेलद्वारे किंवा एखादी फॉरेनर कंपनी आहे समजा तिकडे व्यवसाय असतोय ह्या व्यक्तीचा, भारतातून तो तिकडे व्यवसाय करतो, पण त्यांचे पेमेंट्स हे बँकेला मेल पाठवतात ते की हा आमचा असं आहे आणि हा मेल हे आहे तर तुम्ही बँक पैसे पाठवा. बँक काय करते, मेल बघते, मेल आलेला आहे ओके ठीक आहे, मग बँक पैसे ट्रान्सफर करते. पण तुम्ही तेवढी तसदी घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळी की बाबा जेव्हा आपण कुठली मोठी रक्कम आपण पाठवतोय समोरच्याला तर तिथे व्हेरीफाय करून घ्या आणि नंतरच तुम्ही हे करा, पेमेंट करा.
नंतर अजून एक सांगायचं होतं, OLX वर पण बराच OLXच्या ह्याच्यातून पण बरेचसे फ्रॉड होतात की OLX वर तुम्ही काहीतरी विकण्यासाठी टाकता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला जी प्राइस अपेक्षित आहे तर ती प्राइस द्यायला पटकन तयार होतो. हा ठीक आहे, मला मंजूर आहे असं सांगतो तो, आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी मला आवडलेली आहे तुम्ही दिलेली वस्तू, आणि तर मी आता एक काम करतो, तुम्हाला पेमेंट करतो तुमचं जे आहे ते. तुम्हाला पटका रे बाबा, माझी वस्तूला मला जी अपेक्षित होती त्या किमतीला लगेच हा तयार झालाय. तर तुम्हाला थोडीशी कधीतरी शंका आली पाहिजे. तर शंका तर बराच वेळा शंका येत नाही, ठीक आहे, आपण खुशीत असतो की बाबा मला फायदा आहे म्हणून तुम्ही खुश असता. तर ते अशा वेळी काय करा, अशा वेळी तो समोरची व्यक्ती ना तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की एक काम करा, तुम्ही ना एक तुम्हाला QR कोड पाठवते, तो तुम्ही स्कॅन करा. तुम्हाला जर पैसे यायचे आहेत तर तुम्ही कोणताही QR कोड स्कॅन करण्याची गरज नसते, एवढं लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीला तुम्ही QR कोड पाठवायचा असतो, ती व्यक्ती स्कॅन करणार असते, तुम्ही कोणताही QR कोड स्कॅन करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. आपण हे विसरूनच जातो की बाबा मला जर येणार आहे तर मी कशासाठी स्कॅन करू, मी माझा नंबर, माझ्या पेटीएमचा QR कोड किंवा कशाचा QR कोड मी सेट करेन ना, आणि तो स्कॅन करेन आणि ते पैसे मला येतील. तर हे पण लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा वस्तू येणार आहे तेव्हा आपली वस्तू आपण जेव्हा देणार आहोत तेव्हा समोरची व्यक्ती पैसे देणार आहे आपल्याला, तर आपण QR कोड स्कॅन करायचा नाही, तर ती समोरची व्यक्ती करणार आहे. तेव्हा जर समजा ती व्यक्ती तुम्हाला असं सांगत असेल की नाही मी एक काम करतो, तुमचा QR कोड मला बघायला ते मला तुमचं खातं ते कन्फर्म होत नाहीये तर मी ₹1 पाठवतो तुम्हाला, आणि मग नंतर तुम्ही मला माझे मायनस करून घ्या किंवा काय असं बोलतो. तर अशा वेळी तुम्ही हे पाहिलं पाहिजे की म्हणजे नक्कीच इथे काहीतरी गफला आहे. आणि व्हॉट्सअप कॉल येतात ना, यावर विश्वासच ठेवू नका, मला तर असं म्हणायचं आहे. कारण व्हॉट्सअपवर कुणाचाही नंबर एखादा ठेवलेला असतो, त्याच्यावर व्हॉट्सअप डाउनलोड केलेला असतं आणि नंतर त्या व्यक्तीचं कार्ड काढून दिलं जातं आणि व्हॉट्सअप मोबाईलमध्ये कार्ड नसेल तरी सुद्धा व्हॉट्सअप चालतं, म्हणजे व्हॉट्सअप कॉल चालतो. तेव्हा मग फार हे होतं की अशक्य होतं की असे व्हॉट्सअपच्या कॉलचं आम्हाला लोकेशन घेणं, हे घेणं आणि मग त्याच्यातून आरोपींना डिटेक्ट करणं फार अवघड होऊन जातं. तर तेव्हा तुम्ही दक्षता घ्या, मी एवढं सांगेन महिलांना. खूप छान माहिती दिली सर, याबद्दल तुम्ही पण. मी एवढं सांगेल की आमच्या मॅडमने बहुतेक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. नाण्याला 2 बाजू असतात, तर आपण डार्क साइड ऑफ दी कॉइन बघितली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची आपण सुरक्षा पहिले बघितली पाहिजे. मी एवढं सांगेल की तुमचा बँकेला जो लिंक नंबर आहे, मोबाईल नंबर, तो तुम्ही सोशल मीडियासाठी वापरू नका. सायबर क्राईम हे कॉम्प्युटर, मोबाईल याच्या माध्यमातून घडतात. तर हे तुमचे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्ही सिक्युअर करा पासवर्डने. आपला पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. स्वतःचा मोबाईल नंबर, स्वतःची नावं, मुलांची नावं कधी ठेवू नका. स्वतःची जन्मतारीख कधी पासवर्ड ठेवू नका, जेणेकरून समोरच्याला तो हॅक करता येणार नाही. आपला ज्या काही गोष्टी आहेत ते कोणाला शेअर करू नका. प्रवासामध्ये आपला मोबाईल कुणालाही कॉलसाठी देऊ नका. आपला 16 डिजिटचा डेबिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्ड नंबर कोणाला शेअर करू नका. CVV नंबर कोणाला देऊ नका. पासवर्ड कोणाला देऊ नका. तुम्हाला कोणी तुमचा मोबाईलचा जो मेसेज करत असेल त्या मेसेजला क्लिक करू नका. कुठलीही लिंक क्लिक करू नका. आपली सुरक्षा आपण करायची आहे डिजिटल या युगामध्ये. आपल्या बँकेचे क्रेडेन्शियल कोणाला देऊ नका. कुठल्याही मोहाला बळी पडू नका. कुठलीही गोष्ट जगात फुकट भेटत नाही. तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली, तुम्हाला मोठं बक्षीस लागलं, या सगळ्या तुमच्या फसवणुकीसाठी तयार केलेले ट्रॅप असतात. याला एक फिशिंग म्हणतात. तुम्हाला ते माशाचं गळ त्याप्रमाणे असतात. ही फ्रॉडस्टर मंडळी अतिशय बोलण्याला गोड असतात. तुम्हाला ते संमोहन केल्यासारखे तुम्हाला त्या फोनच्या कॉलमध्ये गुंतवून ठेवतात. तर कधीही असा कुठलाही कॉल आला तर थोडंसं थांबा, फोन कट करा. कुणा एखाद्या परिचित ज्ञानी माणसाशी, ज्याला सायबरचं ज्ञान आहे, अशा माणसाशी 2 शब्द बोलून नंतर करा. आपली जबाबदारी, आपली सुरक्षा आपण घ्यायची आहे. कुठेही ज्या सोशल मीडिया आहेत त्यावरती जे काही सिक्युरिटी मेजरमेंट आहेत ते फॉलो करा.
आपला मोबाईल नंबर, आपला ईमेल आय डी शक्यतो तर टाकू नका. आपले प्रोफाईल लॉक करा. आपल्या ज्या काही कुकीज आहेत त्या ऑफ करा. आपले जे जे अकाउंट्स आहेत ते सिक्युअर ठेवा. कुणालाही ते वापरायला देऊ नका. शेवटी आपली सुरक्षा आपल्याला करायची आहे. सायबर युगात आपल्याला वावरायचं आहे तर आपल्याला हे ऑनलाईन करायचंच आहे. आणि महत्त्वाचं एक म्हणजे कुठलाही तुम्हाला कस्टमर केअर नंबर गुगल किंवा वेबसाईटवरून घेऊ नका. कारण होतं हे की हे फ्रॉडस्टर हे इतर कंपन्या, इतर बँकांचे जे कस्टमर केअर नंबर त्यावेळी त्याचा स्वतःचा नंबर चढवतात आणि त्या साईट्स वारंवार सर्च करून त्या बरोबर त्या टॉपला आणतात. आणि तुम्ही ज्यावेळेस गुगलला विचारता तेव्हा ती फ्रॉडस्टरचा तो फ्रॉड नंबर तुम्हाला कस्टमर केअर नंबर म्हणून जातो आणि तिथंच गफलत होते. तर ह्या गोष्टी काळजी घेतल्या पाहिजे. आणि आजकाल फ्रॉडचं, ऑनलाईन फसवणुकीचं जर कुठलं जर सेट असेल ती बँक असते. म्हणून आपली बँक ओळखा, आपले मॅनेजर ओळखा आणि बँकेला अधूनमधून भेट देत राहा. बँक कधी तुम्हाला तुमची KYC विचारत नाही, कधी तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ब्लॉक झालं हे सांगत नाही. आणि कुणाही अफवावरती विश्वास ठेवू नका. कुठल्याही मोबाईल कॉलवरती विश्वास ठेवू नका. महिलांनी कुठल्याही अननोन कॉल घेऊ नका. कुठलाही व्हॉट्सअप कॉल घेऊ नका. कुठल्याही अननोन व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. आपल्या मोबाईलवर 2 चिन्ह असतात, ग्रीन आणि रेड. तर त्या रेड बटन जास्त वापर करा अननोन नंबरसाठी आणि आपली सुरक्षा घ्या. आपण सर्वांनी मिळून एक सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करूया, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करूया, ऑनलाईन सोशल मीडिया वापरूया, पण सुरक्षा मेजरमेंट्स वापरूनच. सर्वांनी काळजी घ्या. सर्व महिलांना, ताईंना, माईंना माझ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. सक्षम व्हा, तंदुरुस्त व्हा, सुरक्षित व्हा आणि स्वतःचा टेक्नोसाई व्हा आणि स्वतःचा बचाव स्वतः करायला शिका. धन्यवाद. मॅडम, IT अमेंडमेंट 2008 तुम्ही म्हणाला, तर आता पण काही त्याचं चान्सेस आहेत का? म्हणजे अमेरिकेला आता गेली 20 वर्ष झाले आपण IT ऍक्ट चालू झालेला आहे. आता इंटरनेटचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे मी बोलले की अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते अगदी म्हातारी व्यक्ती सर्वजण हे म्हणजे इंटरनेट वापरतात आणि सर्व गोष्टी आपल्या म्हणजे बँकांचे व्यवहार किंवा जे काही आपलं बोलणं हे करणं हे सगळं इंटरनेटद्वारेच होत आहे. त्यामुळे कसं झालं, हे प्रमाण वाढलेलं असल्या कारणानं गुन्हेगार पण त्या प्रमाणात वाढले. आता कसं आहे, पूर्वी समोर येऊन कोणतरी शिवीगाळ करून मारहाण हे अमुक तमुक करायचे, परंतु आता तसं नाही. आता काय होतं, तो इंटरनेटचा वापर करतो, इंटरनेटचा वापर करून मग तिथून तुमचं एखादा व्हिडिओ अपलोड करतो किंवा असं काय करून मग तुम्हाला तशा प्रकारे त्रास दिला जातो, तिला जातो. हे म्हणजे गुन्हेगारीचं स्वरूप बदलल्या कारणानं अमेंडमेंट होणं आवश्यक होतं. त्यानुसार मसुदाही तयार आहे, परंतु अजून हे लॉकडाऊन आल्या कारणाने लोकसभा मध्ये ते अजून मांडलं गेलं नाही. पण ते लवकरात लवकर मांडलं जाईल आणि हे इंटरनेटच्या माध्यमातून जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर चाप बसेल असं मला वाटतं. मॅडम, अजून रिलेटेड टू तुमचे जे तुम्ही मला सांगितलं आम्हाला, त्याबद्दलच मला एक विचारायचं आहे. आता आई वडील मुलांना मोबाईल घेऊन दिलेले आहे कारण ऑनलाईन शिक्षण झालं म्हणून. तर कारण कसं असतं, नंबर मध्ये जो नंबर आहे मोबाईलमध्ये त्या रिलेटेड माणसं ते जे सर्च करत असतात तेच त्या मुलांना पॉपअप येतं, नोटिफिकेशन येतं जेव्हा मुलं नोटिफिकेशन म्हणजे बघतात तेव्हा. तर त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे? असं काय कोणते ऍप आहे का की आपला मुलगा जेव्हा फोन वापरतो तेव्हा त्याच्याकडे काही लॉक सिस्टम किंवा आई वडिलांकडे कंट्रोल असतो का मोबाईलचा, असं आहे का? आई वडिलांकडे कंट्रोल असतो असं नाही म्हणता येणार, कारण आपल्या घरात वायफाय आहे, त्या मोबाईलच्या ह्याच्यातून ती मुलं काहीही बघू शकतात. परंतु गुगलवर गेलं जे काही सर्च करणार मुलं आपली ती गुगलवरूनच सर्च करणार. मग अशा वेळी काय करायचं, गुगल हिस्ट्री असते ती तुम्ही चेक करा. आणि ह्या गोष्टी गुगल हिस्ट्री म्हणजे त्यामध्ये गुगलमध्ये सुद्धा सिक्युरिटी मेजर्स आहेत, तर ते तुम्ही यूज करा. म्हणजे तुम्ही जे सर्च करताय, म्हणजे आता समजा मुलं घरी काय तर कसले गेम किंवा अजून काय ऑफ सीन वगैरे काय बघत असतील, तर अशा वेळी आपल्याला आपण त्यांच्यावर वॉच ठेवू शकतो. आपण घरी गेला की तो मोबाईल चेक करा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला दिसणार की आपला मुलगा दिवसभर काय सर्च करतो, गुगलवर काय पाहिलं त्यानं, युट्यूबवर काय पाहिलं त्यानं, हे सगळं आपल्याला दिसतं. मग ह्यासाठी काय करायचं, एक तर तुम्ही पहिला त्या ज्या येणाऱ्या कुकीज असतात त्या बंद केल्या पाहिजे. मग त्या बंद केल्या की
आपल्या मनाने म्हणजे ते बाकी फ्रॉडस्टर किंवा ते जे काही लिंक येतात मग त्याला लाईक करा किंवा हे बेल आयकॉन दाबा आहे, तर ह्या सगळ्या लिंक येत नाही. मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त सिक्युअर होतं थोडं. म्हणजे मी म्हणेन की 4 दरवाजे सिक्युअर होईल आपण. म्हणजे नाही का गुन्हेगार डायरेक्ट येतो, एक दरवाजा आहे तर तो पटकन येईल. पण जर आपण हे सिक्युरिटी मेजर्स वापरले तर तुला 1, 2, 3 आणि 4थ्या दरवाजानंतर तुम्हाला तो आतमध्ये पोहोचेल. आणि यासाठी तुम्ही गुगलमध्ये पण जे आहे ते क्लिअर हिस्ट्री किंवा त्यामधले जे सिक्युरिटी आहेत किंवा मला काय दिसलं पाहिजे काय नाही दिसलं पाहिजे हे सगळे करून ठेवा. आणि तुम्ही म्हणालात की बँकेचे जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि अदर दॅन जे पेमेंट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही सिक्युरिटी चेक करा, म्हणजे त्यांचे टर्म्स कंडिशन तुम्ही चेक करा. तर तेही एक क्लिअर करून टाका. नाही कसं असतं माहितीये का, मोठे पेमेंट जेव्हा होतात तेव्हा कसं असतं मेलवरून होतात. म्हणजे मी समजा एखादी मोठी बिझनेसमॅन आहे, तुम्ही एखादा आणि आपले व्यवहार आहेत, मी जेव्हा तुम्हाला मेल करून पाठवत असते पैसे तेव्हा फ्रॉडस्टर हे नेहमी वॉच करत असतात कुणाचे ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे आपली सगळी माहिती गुगलकडे आहे. तुम्ही कितीही जरी सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला तर सगळी तुमची माहिती त्यांच्याकडे असते. आणि फ्रॉडस्टर ही डार्क वेबच्या साह्यानं हे कारण जे काय असेल ते यूज करून ती माहिती सगळी कलेक्ट करतात. त्या माध्यमातून ते तुमच्यावर वॉच ठेवत असतात. म्हणजे बँकेच्या ऑनलाईन मध्ये ट्रान्झॅक्शन अदर दॅन तुम्ही कोणताही वापरायचं नाही. नाही वापरू शकता, परंतु कसं अशा वेळी तुम्ही व्हेरीफाय करा की बाबा म्हणजे कधी काय होतं मी आर्याच्या अकाउंटमध्येच पैसे समजा पाठवणार आहे, परंतु फ्रॉडस्टर एक मला मेल पाठवतो की आर्या मला मेल पाठवते की नाही असं आहे की उगले आहेत ना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा, माझ्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग आर्याच्या मेलमधून मला मेल आलेला असतो, मला हो वाटतं अरे हा बरोबर आहे, खात्री आहे. परंतु अशा वेळी काय असतं फ्रॉडस्टर काय करतात सेम तुमचा ईमेल हॅक करू शकतात किंवा ते कुठल्या डार्क वेबच्या माध्यमातून ते तुमचं हे मेल हॅक करून त्यातून मेल पाठवतात. मग अशा वेळी काय करा बाबा सडनली मला मॅडमचं इतके वर्ष माझा व्यवहार आहे आणि ह्यामध्ये असेच पेमेंट आमचे चालले तर आज इकडं का पेमेंट करायला सांगितलं ही खात्री करा. आणि जेव्हा कधी तुमच्या अकाउंटमधून पैसे बाबा तुम्ही कुठलं ट्रान्झॅक्शन केलं नाही काही नाही तरी सुद्धा तुमचे पैसे कट होत आहेत तर बँकेची तुमची जी बँक आहे समजा ICICI आहे, एक्सिस आहे, HDFC आहे, ज्या कुठल्या बँक आहेत तर त्या बँकेत जाऊन त्या बँकेच्या मॅनेजरकडून तिथला लँडलाईन नंबर घ्या, नसेल तर तिथला हेल्पलाईन नंबर घ्या. आपल्या पासबुकवर असतो आपण बघत नाही तो बघितला पाहिजे, तो ठेवला पाहिजे. ऑनलाईन तुम्ही मग तुमचं अकाउंट स्टॉप करू शकता जेव्हा असं कधी तुम्ही जे काही तुम्ही कुठला व्यवहार केला नाही तरी तुमचे पैसे कट होत आहेत. अशा वेळी तुम्ही तात्काळ हेल्पलाईनला सांगून तर तुम्ही ती गुगलची हेल्पलाईन न यूज करता तुमच्या बँकेच्या पासबुकवर असते ती हेल्पलाईन तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. त्याच्यावरूनच तुम्ही किंवा बँकेचा लँडलाईन नंबर असेल तर बँकेला कळवा. आणि जर तुम्ही प्रत्यक्ष तिथे लगेच जाऊ शकत असाल तर तिथे जा, तुम्ही बँकेला कळवा, ते बँकेला जाऊन डिस्प्यूट फॉर्म भरा बँकेमध्ये. आणि तो बराच वेळा असं आम्हाला सांगितलं जातं की नाही मॅडम ते डिस्प्यूट फॉर्म भरून घेत नाही, ते म्हणतात पहिला पोलीस स्टेशनला जा. तर असं काही नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला कधी हा काही प्रॉब्लेम नसतो, परंतु पहिला तुम्ही बँकेत जाऊन ते स्टॉप करण्यासाठी बँकेत पहिलं गेलं पाहिजे. बँकेत जा, तुम्ही ते डिस्प्यूट फॉर्म भरा आणि नंतर तुमचं बँक स्टेटमेंट काढा आणि मग पोलिसांकडे या. काय माहिती का तुम्ही बँकेत जात नाही काय ना मग आम्हाला तपास करण्याला पण निर्बंध येतात. कसं होतं तुमच्याकडे बँक स्टेटमेंट नसतं आणि मग बँक स्टेटमेंट जोपर्यंत बँक स्टेटमेंट नाही तोपर्यंत आम्हाला कळणारच नाही किंवा फ्लो कुठे आहे. आम्ही फक्त बँकेला पत्र व्यवहार करणार किंवा हे असं झालेलं आहे. मग आम्हाला बँकेला पत्र व्यवहार करून बँक स्टेटमेंट मागवावं लागणार आणि त्यानंतर आम्ही पुढं इन्व्हेस्टिगेशन तर तो वेळ होऊन जातो. तर तुम्ही एक काम कधी आपल्या अकाउंटमधून असे इलिगल ट्रान्झॅक्शन होत आहे किंवा काय आहे किंवा आपल्या तुम्ही चुकून एखाद्याला OTP शेअर केला आणि त्याने जर ट्रान्झॅक्शन झालं तर तुम्ही पहिला बँकेत जा, बँकेकडून ते माहिती घ्या की बँक स्टेटमेंट घेऊन या. त्या बँक स्टेटमेंटवरून आम्हाला आयडिया येते की बाबा पैसा कुठे गेलेला आहे, पैसा जिथे गेलाय ते आम्ही मग तात्काळ तिथे पत्रव्यवहार करून त्या नोडलला पत्रव्यवहार करून आम्ही ते पैसे थांबवू शकतो. किंवा मग आता असं पण होतं बऱ्याच वेळा फेसबुकवर पण तुम्हाला असे काहीतरी घाणेरडे मेसेजेस येतात किंवा काही हे होतं. तर फेसबुकमध्ये पण एक हे आहे की बाबा तुम्ही ते अकाउंट तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगून की तुम्ही ते रिपोर्ट करा. फेसबुकला तुम्ही 10-15 लोकांनी रिपोर्ट केलं जेव्हा फेसबुकमध्ये तुमचं एखादं हे असतं प्रोफाईल असतं त्याच्यानंतर 3 डॉट असतात,
तुम्ही ते डॉट मध्ये बघा. जेव्हा कधी एखाद्या प्रोफाईलवरून तुम्हाला घाणेरडे मेसेजेस येत आहेत असं आहे तर तो तेव्हा मेसेंजरवर येतात, तर ते प्रोफाईलवर जाऊन तुम्ही ते रिपोर्ट करू शकता. म्हणजे पोलीस स्टेशनला पोहोचण्या अगोदर पण तुम्ही त्या प्रिकॉशन घेऊ शकता. ते पण तुम्ही म्हणजे शिकून घेतलं पाहिजे की बाबा एखादं फ्रॉड आहे किंवा एखादा आम्हाला ब्लॅकमेल करतोय अशा व्यक्तीचं जर आम्हाला काय करायचं तर फेसबुकने सर्व सोयी सुविधा करून ठेवलेल्या आहेत, पण आपण त्याचा वापर करत नाही. तर तुम्ही ते रिपोर्ट करायला पाहिजे. रिपोर्ट केलं की आपल्या मनानं ते अकाउंट ते फेसबुकला कळतं की बाबा हा नाही हा तर काय फ्रॉडचं आहे, एवढ्या लोकांनी त्याला रिपोर्ट केले की हा फ्रॉड. त्यामध्ये ऑप्शन आहे काय आहे, हा फ्रॉडस्टर आहे किंवा काय म्हणजे स्पॅम म्हणजे असं वेगवेगळे ते जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतंय म्हणजे तुम्हाला तुमच्या बाबतीत जे त्यांना जे काही केलेलं कृत्य आहे त्यावर तुम्ही टिक करा आणि रिपोर्ट करा. रिपोर्ट झाल्यानंतर फेसबुक आपल्या मनाने 10-15 लोकांचं किंवा 25 लोकांचं जेव्हा त्याला जातं रिपोर्ट तेव्हा ते अकाउंट ते स्टॉप करतात. म्हणजे कमीत कमी पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत ते ब्लॉक होतं. त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्या पुढचे अधिकार आम्हाला आहेत, पोलिसांना आहेत, ते आम्ही फेसबुकशी पत्रव्यवहार करून ते अकाउंट म्हणजे काढूनच टाकायला सांगू शकतो आम्ही फेसबुकला. फेसबुक म्हणा ट्विटर जे काय असेल ते. परंतु माझं असं म्हणणं आहे की मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही कुठलंही म्हणजे कुठलंही तुम्ही ऍप वापरताय ना तर त्याचे सिक्युरिटी सेटिंग समजून घ्या. जोपर्यंत ते सिक्युरिटी सेटिंग समजून घेणार नाही किंवा प्रत्येक वेळी तुम्ही फेसबुकला जेव्हा तुम्हाला कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं तर फक्त तेवढ्यावरच विश्वास ठेवू नका. ते जे काय म्हणतात ते हवेमध्ये आहे त्याच्यावरच विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रत्यक्ष पण त्या व्यक्तीला विचारा बाबा तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहेस का. तुमचा शाळेचा ग्रुप असतो, कुठून तरी कोणतरी जुना मित्र तुम्हाला हाय हॅलो करतो तर तुम्ही ती माहिती घ्या. तुमच्या एखादी तरी व्यक्ती तुमच्या ओळखीची असते किंवा ती त्याला ओळखत असते तर जोपर्यंत ती तुम्हाला खात्री होत नाही की ती व्यक्ती खरंच माझी मैत्रीण आहे किंवा माझा मित्र आहे तोपर्यंत तुम्ही त्याला त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. कोणत्याही येणाऱ्या लिंक म्हणजे काय कधी असं असतं की हा तुमचे केस सुंदर व्हावे म्हणून असतं किंवा तुमचा महिलांना त्या गोष्टीचं फार आकर्षण असतं, साडी असते, कुठं ड्रेसेस असतात, त्याच्या येत असतात लिंक. तर याच्यावर तुम्ही पटकन ते आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू नका किंवा ऑनलाईन म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी वापरू नका. ह्या सगळ्या गोष्टी वापरा परंतु सिक्युरिटी महत्वाची आहे. आणि मोस्ट ऑफ तुम्ही कसं आपण लगेचच हे बघतो म्हणजे कुठं काय एखादी समजा मला साडी शॉप असं बघायचं आहे तर तुम्ही साडी शॉप असं हे करून टाकता, हा कुठलं कलानिकेतन आहे किंवा अजून कुठलं आहे असं टाकता आणि बघता. तर तसं नका बघू. प्रत्येक ह्याचा कुठलं पण म्हणजे ब्रँडेड दुकानं वगैरे आहे त्यांची साईट असतात त्यावर ते www. याच्यापासून स्टार्ट होतं. तेव्हा ती तसं यूज करून बघा. तुम्ही इझी बघता की नाही मला असं अमुक हे पाहिजे. जे समजा ही एक डायरी आहे कुठल्या कंपनीची आहे तर समजा नवनीत कंपनीची आहे, नवनीत कंपनीची तर तुम्ही नवनीत डायरी असं नका टाकू. तुम्ही www. टाकून बघा. HTTPS असं असेल येस असेल तर ते सिक्युअर आहे, जरा मोस्ट सिक्युअर आहे म्हणजे तिथे लॉक असतो. आणि नुसतं HTTP असेल ना तर ते लॉक उघडलेलं असतं. तुम्ही ते बघा. तर लॉक उघडलेलं आहे म्हणजे ते सगळ्यांसाठी खुलं आहे. कुणी पण या कुणीही जा. तर तुम्ही तसं नका करू. ते बघा जे लॉक आहे ते बऱ्यापैकी सिक्युअर आहे असं आपण समजून तुम्ही कोणती पण गोष्ट करा. आणि जेव्हा कधी आपल्या अकाउंट मधून पैसे वगैरे असे जात आहेत तर तुम्ही तात्काळ बँकेला कळवायला जायला पाहिजे. माझ्या परिचयातल्या 2 व्यक्तींना सध्या फेसबुक मधून आहे ना पेमेंट म्हणजे पेमेंटची मागणी होती आणि एकदम वरिष्ठ आहेत ते. तर हे म्हणजे काय आहे प्रकरण. ऍक्च्युअली काय असतं माहितीये का एखाद्याचं प्रोफाईल हॅक केलं जातं किंवा सेम समजा माझं फेसबुकवर अकाउंट आहे संध्याकाळी घुसले तर माझं सेम अकाउंट माझं प्रोफाईल लॉक नसल्या कारणाने माझ्याकडचे फोटो माझं सगळं तो हॅकर घेतो आणि सेम संध्याकाळी घुसलेचं नवीन एक फेसबुक अकाउंट तयार करतो. फेसबुक अकाउंट तयार केल्यानंतर तो काय करतो की माझे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. फ्रेंड रिक्वेस्ट मग आपण कसं अरे दुसऱ्या मॅडम नवीन अकाउंट ओपन केला असेल चला मग त्यांना आपण एक्सेप्ट करू म्हणून तुम्ही एक्सेप्ट करता. त्यानंतर मग काय होतं की ते म्हणतात की अरे मग मी एक हे टाकणार मेसेज टाकणार की असं माझं ऍक्सिडेंट झाला आणि मला अर्जंट
एवढ्या एवढ्या पैशाची गरज आहे, मी बाहेर आहे, माझं कार्ड नाही माझ्यासोबत, काही नाही, तर प्लीज माझ्या अकाउंटमध्ये किंवा माझ्या माझ्यासोबत एक व्यक्ती आहे तिचा अकाउंट नंबर देतो, तू ट्रान्सफर कर पैसे. आपण कोणतीही खात्री न करता, आपली मैत्रीण आहे, आपला मित्र आहे, त्यामुळे आपण पटकन म्हणतो की नाही तू त्याला त्रास आहे, खरंच राहू शकतं ना, कुणाचंही राहू शकतं, माझंही राहू शकतं घरी कार्ड. मग असं ऍक्सिडेंट झालाय म्हटल्यानंतर मग आपण काय करतो, तात्काळ त्याला पैसे ट्रान्सफर करतो. तर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असतो, तुम्ही याला म्हणतात 2 स्टेप व्हेरिफिकेशन. त्याला ठीक आहे पाठवलं, ओके ठीक आहे, पण तुम्ही खात्री करा, त्याला विचारा, फोन करा, तुमच्याकडे फोन नंबर असतो ना, तर तुम्ही फोन केला पाहिजे त्याला आणि विचारलं पाहिजे की बाबा खरंच तू आहेस का, असं झालंय का, मी करू का ट्रान्सफर पैसे, आणि मगच करा. म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. कसं असतंय, 5 रुपये असले काय, 5 लाख रुपये असले काय, पैशाची किंमत म्हणजे त्या वेळेला उपयोगी पडते, तेव्हा त्या अगदी 5 रुपयाची पण किंमत आपल्याला कळते आणि 5 लाख रुपयाची पण किंमत कळते. तेव्हा कुठले पण आपले पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही विचार करा. आणि बराच वेळा असं होतं की आपण मी ते एक बोलले की तुम्ही तुमचे फोटोज वगैरे असं कुणालाही अननोन व्यक्तीला शेअर करू नका, फेसबुकवर किंवा मेसेंजर किंवा अजून ज्या काही व्हॉट्सअप व्हिडिओ पाठवता तुम्ही एकमेकाला, तर असले व्हिडिओ तुम्ही बघू पण नका आणि तुम्ही कुणाला पाठवूही नका, कारण हे चुकीचंच आहे हे. आणि मग समोरची व्यक्ती कसं असतं, तुमचा त्या फोटोचा किंवा तुमच्या त्या व्हिडिओचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते. ब्लॅकमेल केल्यानंतर मग तुम्हाला लाज वाटते, काय करतात की हा तुझा हा व्हिडिओ आहे, तुझे फेसबुक फ्रेंड एवढे आहेत, आम्ही त्यांना पाठवू हा व्हिडिओ तुझा. मग नाही, मग आपण म्हणतो की नको, प्लीज नको असं टाकू. तर आता एखाद्या स्त्रीनं हा व्हिडिओ करून एखाद्या कुणाला पाठवलेला आहे, तर का नाही मी तुझ्या नवऱ्यालाच पाठवणार पहिला व्हिडिओ, असं होतं. मग ती म्हणते नाही माझा संसार मोडेल, माझा काय करा, मग पैसे दे. मग ती इकडचे तिकडचे गोळा करून पैसे देते, पण ते फ्रॉडस्टर आहेत ना, तुम्हाला ब्लॅकमेल करतच राहतात, सतत ब्लॅकमेल करत राहतात. तेव्हा तुम्ही असले कुणालाच, तुमच्या घरातल्या नाहीत असले व्हिडिओ तुम्ही शेअर किंवा फोटो शेअर करू नका. आणि काही मला नाही वाटत की असे काही फोटो व्हिडिओ करून ठेवण्याची काही गरज असेल व्यक्तीला, आणि असे करूच नाही. नाही, मॅडमने बहुतेक सांगितलं, फक्त एकच आहे की सुरक्षा महत्वाची. तुमचं फेसबुक अकाउंट हॅक होतं, त्याचं फेक अकाउंट बनवतं, ते कशामुळे होतं की मी माझं अकाउंट ओपन करताना फक्त हेच बघितलं, मी माझी जन्मतारीख मोबाईलमध्ये त्या काही कॉलम झाले, पण हे सगळं झाल्यानंतर मी माझे सिक्युरिटी फीचर्स मी त्याचे ऑन नाही केले, मी माझं प्रोफाईल कोणी बघावं, माझं प्रोफाईल असावं, ह्या गोष्टी नाही केल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्या गोष्टी झाल्यामुळेच हे असं अकाउंटमध्ये पुढचे प्रकार घडतात. तर माझं फेसबुक अकाउंट असेल ते मी कसं सिक्युअर राहील, पहिले मी ते शिकून घेईल. वापरणं, तर माझ्या कमेंट टाकणं, माझे फोटो त्याच्यात पोस्ट करणं, ह्या गोष्टी पुढे करेल. पहिले मी माझी सुरक्षा बघेल की माझं अकाउंट कसं सुरक्षित राहील, माझं अकाउंट कोण हॅक करणार नाही, ह्या गोष्टी बघूनच मी करेल. आणि मला वाटतं की जर तुम्ही त्याचे सिक्युरिटी मेजरमेंट जर तुम्ही 100% यूज केले तर तुमचं अकाउंट कोणीही हॅक करू शकत नाही, त्याला करता येणार नाही. ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. म्हणजे सुरक्षा महत्वाची. कुठल्याही तुम्ही गाडी चालवा, तुम्ही मोबाईल वापरा, तुम्ही कॉम्प्युटर वापरा, तुम्ही फेसबुक अकाउंट हे करा, तर तुम्हाला त्या सिक्युरिटी महत्वाची आहे, त्याचे सिक्युरिटी मेजरमेंटची काळजी घ्या. आणि उगाच आपले कुठे मी इथे फिरायला गेलो, इथे टाकायला गेलो, गावाला गेलो, परदेशात गेलो, हे फोटो तुम्ही सोशल मीडिया विनाकारण टाकू नका. फोटो टाकले तरी चालतील, परंतु फोटो तुम्ही ट्रिप करून आल्यानंतर एक 4-5 दिवसांनी टाका. तुम्ही तिकडे असता आणि फोटो तुम्ही टाकता आणि तुमचं घर इकडे साफ नको व्हायला. म्हणजे असं नाही की डिजिटलच चोर आहेत, फक्त फ्रॉडस्टर आहेत, ते अजून खरे पण आहेत चोर. ते तुम्ही तुमचं स्टेटस ठेवणार, म्हणजे आता गोवा आहे, अमुक आहे, वे टू गोवा, अमुक, अरे वा, मग तो चोराला अगदी मोकळं अंगण असं. चोरच काय, तुमची जवळपासची व्यक्ती पण असू शकते की हा बाबा ह्याचं घरकुल आहे, चला हा डल्ला मारू, आणि तुमचं नुकसान होऊ शकतं. तर ते फोटो वगैरे स्टेटस वगैरे ठेवा, परंतु ठेवण्यावर बंधन आहे. पण स्टेटस काय ठेवायचं, केव्हा ठेवायचं, ह्याचं तारतम्य बाळगा. वरळीकर, आज आपण आपल्या मॅडमने फेसबुक रिलेटेड आपल्याला धोके जे येणार आहेत त्याच्या उपाययोजना सांगितलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही तो प्रोफाईल तुमचा लॉक करा, आणि जर दुसरा ओपन झाला असेल तर ते पुन्हा एकदा चेक करा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी स्टेटस बद्दल सांगितलेलं आहे, तर आपल्याच परिचयाच्या लोकांना स्टेटस दिसले पाहिजे.
तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, घरामध्ये आता आपण ऑनलाईन शिक्षण असल्या कारणाने मुलांना जे मोबाईल दिलेले आहेत तर त्याचे हिस्ट्री चेक करा. बँकेमध्ये म्हणजे ऑनलाईन पेमेंट आपण करतो आहे, पण बँकेमध्ये जाण्याचा म्हणजे आग्रह धरा स्वतःला की ऑनलाईन प्रत्येक गोष्ट करण्यात काही म्हणजे त्यामुळे आपण फ्रॉड केसला बळी पडत आहे. तर अशा प्रकारे जे मॅडमने आपल्याला सांगितलेले आहे संभाव्य धोके आणि त्याच्यावरच्या उपाययोजना, टर्म्स कंडिशन वाचा, म्हणजे कोणतेही पे ऑनलाईन जे करता आहात त्याचे टर्म्स कंडिशन वाचा, त्यानंतरच तो म्हणजे तुम्ही पेमेंट करा. मोठे ट्रान्झॅक्शन मोस्ट ऑफ दी तुम्ही तुमच्या अकाउंट थ्रूच करा, बँकेत जा, आळस करू नका. हा जो काय मॅडमने आपल्याला सल्ला दिलेला आहे तर त्या सल्ल्याचा आपण सगळ्यांनी सही सलामत त्याचा उपयोग करायचा आहे. आणि मॅडम आणि सर तुम्ही आम्ही वर्डेकर ह्या पेजवर आम्हाला अर्धा तास 15 मिनिटं जे काही आहे आताची त्याबद्दल वेळ दिल्याबद्दल मी तुमचं शतशः ऋणी आहे. आणि परत आम्हालाही काय अशी गरज लागली तुमच्या नॉलेजची किंवा ज्ञानाची तर तुम्ही आम्हाला जरूर द्याल. आम्ही वर्डेकर या पेज तर्फे तुमचे मनापासून आभार मानत आहे. धन्यवाद. दक्षिण सायबर पोलीस ठाण्याच्या वतीनं तसेच मुंबई पोलिसांच्या वतीनं मी सर्व महिलांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देईन. आणि तुम्हाला कधीही काही अडचण आली तर मुंबई पोलीस 24 तास तुमच्यासाठी आहे. तुम्ही कधीही कोणत्याही पोलीस स्टेशनला जा. अगदीच तुम्हाला जाऊ शकत नसाल तर तुम्ही 100 नंबरला कॉल करा. निश्चित आमचे पोलीस तुमच्या सेवेसाठी आहेत. आम्ही मुंबईकर 24/7 तुमच्या सेवेसाठी आहोत. महिलांसाठी तर आमच्या महिलांच्यासाठी आमचे खूप सेशन चालतात. म्हणजे कधी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात 8 मार्चसाठी पण आम्ही आमच्या पोलीस आयुक्त सरांनी विविध पोलीस स्टेशनला असे महिलांसाठी ऑनलाईन जे काही तुम्हाला कार्यक्रम अवेअरनेसचे घेता येतील ते घ्या असं सांगितलेलं आहे. तर 8 मार्च महिला दिन हा एकच दिवस नाही तर आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला जेव्हा कधी काही अडचण येतील तर मुंबई पोलीस दलच असं नाही म्हणत नाही, महाराष्ट्र पोलीस दल तुमच्या सेवेसाठी आहे. धन्यवाद. धन्यवाद.